पैठण व्यापारी महासंघाचे शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर पैठण शहर व्यापारी महासंघाचा नवीन शहराध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या पैठण शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आहे। या पदासाठी जवळपास 7 ते 8 लोकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि यापैकी स्वदेश पांडे यांनीही उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना व्यापारी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांच्या नावाची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे। आपल्यासोबत सध्या स्वदेश पांडेजी असून आपण त्यांना याबाबत चर्चा करणार आहोत। स्वदेश पांडेजी, प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण व्यापारी महासंघाच्या पैठण शहराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की आपण पैठण शहरामध्ये किती वर्षापासून व्यापार करत आहात? मागील 20 वर्षापासून चिंतामणी सीड्स या नावाने आपण व्यवसाय करत आहोत पैठणमध्ये। मागील 20 वर्षापासून आपण व्यवसाय करत आहात, याचा अर्थ पैठण शहरातील व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहे त्याची आपल्याला चांगली प्रकारे जाण आहे। आणि आम्हाला एक सांगा की सध्या पैठण शहरातील व्यापाऱ्यांना सर्वात जास्त भेडसावणारे प्रश्न कोणते आहेत? प्रश्न तर अनेक असतात, छोट्या व्यापाऱ्यांना अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागतात, पण आपण त्यांच्या ज्या छोट्या छोट्या प्रश्नांना हे अंतिम स्वरूपात उत्तर देण्याचं काम करू किंवा पूर्ण काम करण्याचं काम करू। म्हणजे शहराध्यक्ष झाल्यानंतर प्रामुख्याने आपण व्यापाऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवणार आहात? व्यापाऱ्यांना छोटे छोटे प्रश्न असतात, जीएसटीचे प्रश्न आहे, दर महिन्याला अन्न भेसळवाले असतील, हे अनेक प्रश्न आहे। आपण इतक्या शॉर्टकटमध्ये ते बोलू शकत नाही, पण ते जितके प्रश्न असतील तो सोडवण्याचा प्रयत्न आपला राहील। सध्या जवळपास 7 ते 8 लोकांनी शहराध्यक्ष पदासाठी त्यांचे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। यामध्ये आपण बेस्ट आहात हे आपण व्यापाऱ्यांना कसं काय समजावून सांगाल? आपण बेस्ट नाही, आता जशा पत्रकार लोकांनी बातम्या लावल्या किंवा व्यापारी मला सपोर्ट करताय, तोच आशीर्वाद मला निवडून नाही पण आलो तरी तो आशीर्वाद मला भरपूर झाला आणि मला जर संधी दिली तर पैठणच्या व्यापाऱ्यांची सेवा करण्याची मी 100% प्रयत्न करेन। आम्ही पण आमच्या चॅनल मार्फत पैठण शहरामध्ये सर्वे केलेला आहे आणि जे 7 ते 8 उमेदवार आहेत त्यामध्ये सर्वाधिक चर्चा ही आपल्याच नावांची आहे व्यापाऱ्यांमध्ये। तर असं असताना आपण पैठण शहरातील व्यापाऱ्यांना काय आवाहन कराल? व्यापाऱ्यांना एवढीच विनंती आहे की एकदा चान्स द्या, 100% आपल्या पसंतीला खोटं ठरवणार नाही आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते, निस्वार्थपणे काम करण्याचा प्रयत्न करेन। हे होते स्वदेश पांडे, जे पैठण व्यापारी महासंघाच्या शहर अध्यक्ष पदासाठी इच्छुक असून त्यांच्या नावाची चर्चा सध्या सर्व व्यापाऱ्यांमध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं की ते शहर अध्यक्ष या पदावर निवडून आल्यानंतर किंवा त्यांची निवड झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या हिताचे सर्व जे काही छोटे मोठे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करतील। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार, पैठण।